नमस्कार मित्रांनो, तर आज आहे भाऊ माझ्या ऑफिसमध्ये माझा शेवटचा दिवस. कारण की 1 महिन्यापासून भाऊ मी नॉन परफॉर्मर्स आहे. हा भाऊ 1 महिना नॉन परफॉर्मन्स आहे, म्हणूनच मी डिमोटिवेट झालेलो आहे आणि आज मी हा माझा पर्याय उचललेला आहे. तुम्हाला मी सांगतो व्हिडिओमध्ये कसं आहे आणि काय होणार आहे भाऊ ऑफिसमध्ये. त्याच्या भाऊ मी केला आहे भाऊ आपला नाश्ता इडली चटणीचा. आणि मग भाऊ मी आता तुम्हाला दाखवतो, ही माझी डिफेंडर आहे. आणि डिफेंडर भाऊ मी आता रोज 5,000 रुपये देऊन एका माणसाला भाऊ क्लिनिंग करायला लावले, तर रोज अशी क्लिनिंग करतो. छाटेने तर भाऊ पुढचं काय पुसलंच नाही. जाऊ दे मग काय 5,000चं एवढंच भेटतं. त्याच्यानंतर भाऊ गाडी काढली, मी आलो ऑफिसला. ऑफिसमध्ये केलं पंचिंग 10-1ला टाकून बोट आपलं म्हणजे लावून बोट केलं पंचिंग. त्याने काय फेस कॅप्चर करत नाही. नंतर बघितलं शोरूमला आज 3च डिलेवर होता, म्हणजे कस्टमरची गर्दी आज कमी राहणार. त्याच्यानंतर भाऊ डेमोला कोण देणार कोण नाही, शेवटी एंड ऑफ द डे डेमो झालाच नाही. दिला आजचं टार्गेट आणि टार्गेट पण फिसकटलं ते, कारण की बुकिंगच झालीच नाही. हा भाऊ काय करू, एवढं सगळ्यांना कस्टमरला फोन लावला, आज येतो उद्या येतो उद्या करतो. त्याच्यानंतर भाऊ आले होते आपल्याकडे एक कस्टमर, त्यांना पाहिजे नव्हती टेस्ट ड्राईव्ह वगैरे सगळं गाडी त्यांना काढली, म्हणजे गाडी हातात द्यायला लागते त्यांना, म्हणजे गेटच्या बाहेर काढून, कारण की गेटच्या आतमध्ये आमची रिस्पॉन्सिबिलिटी राहते. त्याच्यानंतर भाऊ गाडी बाहेर काढली एकदम 150च्या स्पीडनी, कस्टमरला गाडीमध्ये बसवलं आणि कस्टमर भाऊ टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर अर्धा तास भाऊ चेक केल्यानंतर कस्टमर म्हणतो भाऊ माझा की मार्च 11 तारीखला प्लॅन आहे. भाऊ आज 8 फेब्रुवारी आहे रे. थोडीशी माझी ठेवा रे. तुम्ही पहिल्याच एकाला आहे ना स्टार्टिंगपासून आहे ना, म्हणजे सकाळपासून एवढं हे करताना त्याला दुसरे कस्टमर अटेंड करायला मोटिवेटच व्हायला नाही पाहिजे. जाऊ द्या. तर दुसरे कस्टमर आले भाऊ, त्यांना पण टेस्ट ड्राईव्ह वगैरे दिली. एक फाईल RTOला दिली, म्हणजे 10चं टार्गेट आहे, 1 तर कंप्लीट झालेलं आहे. मग बघितली शोरूममध्ये झाली होती खूप गर्दी. तर मी तुम्हाला सांगणार आहे, मी काय काम वगैरे काय सोडणार नाही. मला फक्त दुसऱ्या टीममध्ये टाकलेलं आहे, कारण की त्यांना वाटतं दुसऱ्या टीममध्ये मी अजून काम करेन. अहो सर, असं काय नसतं. जाऊ द्या, काय नाही. तर आज वाजले होते 6:30, तरी पण आज काय आपली अजून बुकिंग झालेली नाही. तर जाऊ द्या भाऊ, आपण तर बिनलाजारीच आहे. म्हणजे कोणी किती शिव्या देऊ, कोणी किती बोलू, आपण तर आपल्या हिशोबाने चालते. नाही सर, असं काय नाही आहे. माझे व्हिडिओ मॅनेजर वगैरे पण बघतात. अहो खरंच सर, माझी बुकिंग होत नाही, मी पूर्ण प्रयत्न करतो आहे. जाऊ द्या, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.